आप देख रहे हैं के मास न्यूज, हर समय आपके साथ। बौद्ध विहार अरोली यांच्या माध्यमातून आम्ही अरोली गावामध्ये भारतीय संविधान दिनाचा कार्यक्रम आयोजित केला। त्याच्या माध्यमातून आम्ही सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सक्सेस झाला। महिला मंडळाच्या वतीने आम्ही जो कार्यक्रम केला याच्या सर्वांनी सहभाग दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार। बुद्ध विहार अरोली यांच्यातर्फे हा संविधान दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। त्या निमित्ताने प्रमुख पाहुणे लाभलेले होते आणि हा कार्यक्रम आता इथं संपलेला आहे। संविधान हे सर्वांसाठीच आहे। या देशातील प्रत्येक SC ST OBCच्या सर्व OBCच्या साठी तरतूद केलेली आहे आणि सर्वांसाठी अधिकार दिलेले आहेत आणि सर्वांना जर ह्या संविधानाला आत्मसात केलं, समजून घेतलं तर खरंच प्रत्येकाला कोणतीही सामाजिक, आर्थिक, राजनीतिक अडचण येणार नाही आणि प्रत्येकाचे प्रयत्न सुटतील, एवढंच बोलतो या प्रसंगी। आज 26 नोव्हेंबरला भारतीय संविधान दिन अरोली या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या संदर्भात जे व्यक्तिमत्व आम्हाला लाभलेले होते त्यांनी उच्चतम असं मार्गदर्शन केलं। सामाजिक जाणीव, हक्क आणि मूलभूत अधिकार या सर्व गोष्टीवर विशेष असा प्रभाव आणि मार्गदर्शन केलं। त्यामुळे मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी आम्हाला जे मिळालं ज्ञान ते कणाकणांनी ज्ञान वेचून प्रबुद्ध व मानवा अशा प्रकारच्या म्हणीनुसार जे ज्ञान मिळालं याचा पुरेपूर उपयोग इथल्या प्रत्येक समाजातील व्यक्तीला होईल अशी अपेक्षा बाळगतो। आज आपल्या अरोली हा मोठा तहसीलमध्ये येतो आणि नागपूर जिल्ह्यामध्ये येतो। तर साथियो, आज आमच्या गावामध्ये अरोलीमध्ये संविधान दिनाचा जागर महोत्सव हा आपण खूप मोठ्या छान आणि उत्सवामध्ये साजरा केलेला आहे। संविधान दिन साजरा करण्याच्या मागे एकच उद्देश आहे की लोकांमध्ये जे SC सोडून जर नाही काही ST असेल, OBC असेल किंवा इतर जे मायनॉरिटी असतील, NT, BNT, VJNT, त्या सर्वांमध्ये OBCमध्ये किंवा ह्या इतर जातींमध्ये, इतर कॅटेगरीमध्ये संविधानाचं अजूनही महत्त्व किंवा संविधानाच्या नाही का जे त्यांना मिळालेल्या संविधानाच्या माध्यमातून जे लाभ आहेत किंवा त्यांना जे राईट्स आहेत ते अजूनही त्यांना माहिती नाही किंवा कळलेलं नाही आहेत। त्या सर्व गोष्टीच्या आपण म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवणे, मोठ्या प्रमाणामध्ये त्या संविधानाचा प्रचार प्रसार करणे आणि कशाप्रकारे संविधान आपल्या फेवरमध्ये आहे आणि जे मनुस्मृती होती 1947 अगोदरची ते आपल्या विरोधामध्ये होती, आपण ते पटवून देण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि संविधानाचा कार्यक्रम आम्ही जवळपास 4 ते 5 वर्षापासून करत आहोत। इतर आजूबाजूच्या गावामध्ये नाही होत तो कार्यक्रम, पण आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्याचा आणि दिवसेंदिवस मोठा कसं होईल आणि बाहेरचे लोकही आणून आम्ही इथे लोकांना प्रबोधन करण्याचा कार्यक्रम करतो। तरी पण एवढंच बोलतो मी आणि धन्यवाद। न्यूज अनिरुद्ध भोयर, हर समय आपके साथ कैमरामैन स्वप्निल भौते।